स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। टिप नंबर 1, आरसा चमकदार करण्यासाठी बटाट्याची साल आरशावर चोळावी आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी की आरसा छान चमकतो। नंबर 2, उसाचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते। टिप नंबर 3, जेवण केल्यावर शतपावली अवश्य करावी। टिप नंबर 4, तुम्हाला जर खोकला होत असेल तर 1 कपामध्ये 1 चमचा मध घालून आल्याच्या रसाचे काही थेंब घाला। त्यात 1 ते 2 चिमूटभर हळद घालून मिक्स करा। याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम लवकर मिळेल। टिप नंबर 5, मोमोजच्या पिठात ब्लीच केमिकल मिसळले जाते, ज्यामुळे तुम्हाला किडनी आणि पोटाशी संबंधित गंभीर आजारांना सामोरे जावे लागते। टिप नंबर 6, फरशीवर जर चुकून हातातून अंडे फुटून पडले असेल तर त्यावर थोडेसे पीठ टाका। त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे सहज उचलता येते, नाहीतर असं अंड सहज उचलता येत नाही। टिप नंबर 7, फळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो। टिप नंबर 8, कच्ची केळी थंड पाण्यात ठेवल्यास आठवडाभर टवटवीत राहतात। टिप नंबर 9, कोणतेही काम आणि व्यायाम शिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकार असल्याचा धोका आहे। टिप नंबर 10, पावसाळ्यात तुमच्या घरात डास, माशा आणि मुंग्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही या सालींचा वापर करू शकता। यासाठी घराच्या दार-खिडक्यांजवळ लिंबू आणि संत्र्यांची साली ठेवा। या सालीच्या उग्र वासामुळे डास, माशा आणि मुंग्या घरात येणार नाही। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।